हॅलो. हा हॅलो. हा, श्री श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ. आहे का वेळ? हो हो तरी हो मला हो. उशीरच झालाय कॉल नाही नाही करायला. नाही नाही, आपला हा टाइम आहे ना, हा हा 9 ते 10. हा हा हा. हा. झालं तुमचं आटोपून सगळं? हो झालंय. हा आहे तो छोटं बाळ. हा हा, पण आता तेच ना. त्याला हा. काय अनुभव आला ताई? ताई मी तुम्हाला म्हटलं होतं ना आधीचा अनुभव सांगताना की हा. मी पारायणाला पण बसलेली 108 हो हो. दिवसाचं. तर बरं. मग त्या दरम्यानच काय झालं मला, आता लास्ट जेव्हा संपत आलं पारायण, 8 दिवस राहिले, हा हा. तेव्हा मला ना हम्म. एकदम एका रात्री काय झालं, पहाटे 3 वाजता अचानक असं सुषुप्त आपण म्हणतो ना अवस्था, हो हो पूर्ण हो झोपलेलं पण नाही आणि पूर्ण जाग हो पण नाही. हो हो हो. तर पहाटे एकदम शार्प 3 वाजता मला अचानक जाग आली. अरे बापरे. हा हा. आणि मला जाग आल्यानंतर माझ्या शेजारी माझा लहान मुलगा आहे ना, हा. तो एकदम मोठ्या मोठ्याने हसत होता अरे. झोपेत. हो, खूप अच्छा. मोठ्या मोठ्याने हसत होता. मी म्हटलं हा का हसतोय? हा हा याला काय झालं? हा. जनरली लहान मुलं झोपेमध्ये असे स्माइल देतात, म्हणतात ते छोटूबाई येते त्यांना खेळवते, हो हो हो, असं बरोबर. ऐकलेलं आहे. पण हा ना मोठ्या मोठ्याने, आपण जागे असल्यावर कसा हसतो मोठ्या मोठ्याने, तसा हो. हसत होता. अरे बापरे. हा आणि मी त्याला हसताना बघितलं हा. आणि समोर बघते, तर समोर मला आ, तुम्हाला काय सांगू ते, साक्षात मला नृसिंह सरस्वती दिसले. बाप रे. हो, मला आता तुम्हाला कसं सांगू, पूर्ण एकदम पूर्ण आकृतीने ते माझ्याकडे बघताय. जसं त्यांनी जसं मला उठवायला आले हा हा. आणि मी त्यांच्याकडे बघते ना, मग डोळे चोळते अय्या. आणि मी म्हणते हे हे काय होते, हे काय दिसतंय मला असं. अय्या. आणि जेव्हा मी त्यांच्याकडे नजर गेली ना, तेव्हा मल्हार म्हणजे माझा मुलगा लगेच झोपी गेला, शांत अय्या. झाला. बाप रे. आणि मी मोबाईल मध्ये बघितलं घाई तो शार्प 3 वाजलेले होते. ओ. मग मला ते कळालं. हा. म्हटलं मी हात जोडणार, लगेच ते जी प्रतिमा होती माझ्या समोर उभी होते अदृश्य झाले. ते लगेच अदृश्य झाले अक्षरशः. अय्या. किती काय सांगू, ते मला तुमची इतकं, एवढी सेवा आहे ना ताई, तुम्हाला हे होणारच साक्षात्कार. मला अंगाला आता तुम्हाला खरंच सांगताना काटा येतोय. हा. पण मी मी असं म्हणत होते ना, मी 108 दिवसापासून करते, मला एवढं नाही आली म्हणजे अनुभव म्हणा किंवा परिस्थिती म्हणतो ना आपण, माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते का नाही हा. असं वाटायचं मला. कारण मला जास्त नियम नाही धरता येते ना, लहान बाळ असल्यामुळं. बरोबर तो आहे. कधी कधी झोपेतून उठतो वाचताना, मग अगदी त्याला अगदी खरं आहे. घेण्यासाठी उठावं लागतं. तर मग मी असंच मार्जन म्हटलं की मी जे करते ते खरंच तुमच्यापर्यंत पोहोचतंय का? हा मला तुम्ही दर्शनच नाही दिलं. हा हा असं मागे एकदा दिलं होतं हा. पारायण करताना, पण स्वामी आले होते आपले आणि त्यांनी असे 2 हात वरती आशीर्वाद देताना आलेले होते. अरे आणि पादुका आल्या होत्या माझ्या स्वप्नात तेव्हा. देवा. आणि मला ते असं उंच डोंगरावर घेऊन चालले, ओ. असं स्वप्न तेव्हा पडलेलं मला हा. पहाटेच. त्याच्यानंतर नाही, मग आता मला जवळजवळ 3-4 महिने झाले होते ना मी पारायण करत होते. हो हो, बरोबर. हो, एवढं करायचं म्हटलं तर बरेच दिवस लागतात. हो, कारण आपलं मधले जातातच 4-5 दिवस. हो. त्यानंतर मध्येच काही असलं दुसरं तर मग तो पण खाडा होतोच. बरोबर बरोबर. तर मग आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण ते चरित्र सारामृत पूर्ण पुस्तक वाचता ना एका दिवसात? हो हो, एका दिवसात एका बैठकीत. अरे वा. हो खूप हो. छान ताई, खूप छान. हा, मग त्यामुळं तो अनुभव आला ना, मला त्या दिवस खूप छान गेला. अरे वा. आणि त्यानंतर काय सांगू ताई तुम्हाला, मी महाराजांना म्हणत होते, कारण आता मी जरा करिअरची सुरुवात आता इथं आल्यापासून केली ना, बाळ लहान असल्यामुळं. हा हा. बोर्ड वगैरे लावलेला आहे, पण इंडिव्हिज्युअल करते मी प्रॅक्टिस. अच्छा अच्छा. तर मग मी असं महाराजांना करत होते विनंती दररोजच, हा. की स्वामी मला असं केसेस साठी कुठे आता बाहेर नाही पडायचं, म्हणजे कोणाच्या अंडर नाही करायचं मला काम. अच्छा, स्वतःच एक सेपरेट काहीतरी तयार करायचं. हो, 1 मिनिट हा, 1 मिनिट. हा. हो हो. म्हणजे साखर देऊ तुला, साखर देऊ बाळा, बस इथं मी साखर देते. धर. ताई त्याला घ्या, नंतर करा पाहिजे तर अर्धा नंतर शेअर करा. हो, तो खेळत होता. नाही नाही, काही हरकत नाही, मी तुमचं करेल तसं ऍडजस्ट. हा. हो हो हो, नाही बोला, हा? आता ते त्याला दिली आहे साखर. अच्छा अच्छा. तो नाही देणार बोलून. हा, हा हा. तर मग मी असं महाराजांना म्हणत होते दररोज, की महाराज मला ना आता कोणाच्या अंडर नाही करायची प्रॅक्टिस, हा हा. मला असं इंडिव्हिज्युअलच करायची, म्हणजे नको म्हटलं कोणी सिनियर वगैरे. आणि मला रेग्युलर मध्ये नकोच म्हटलं, कारण बाळ लहान आहे तर मला शक्य पण नाही होणार. हो हो, बरोबर.
हा. तर मग मी तशी प्रार्थना करत होते की महाराज मला ना स्वतः घरी चालूनच केसेस याव्यात. हा मला कुठे हा. बाहेर जाण्याची गरज नका पडून देऊ असं. अच्छा. हा हा हा. असं असं मी महाराजांना म्हणत होते. म्हणजे दररोज विनंती करायची की माझी सुरुवात होऊन जाऊ द्या इथं आले तर. हा हा. तर तुम्हाला काय सांगू ते हा माझं हे पारायण संपायच्या अगोदर 2-3 दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझी समाप्ती होती पारायणाची. हा हा हा. आ, त्याच्या अगोदरच 2 दिवस मला त्याच्या अगोदरच 2 दिवस मला केस आल्या 2 आणि अरे अचानक त्यांचा फोन आला पोलीस कॉन्स्टेबलचा. ते बापरे. आमचे नातेवाईकच निघाले आणि ओ. त्यांना हो आणि त्यांना कोणीतरी कधीतरी 1 वर्ष झाले असेल तेव्हा कोणीतरी माझा रेफरन्स दिला होता. की हो. आपल्या अशा मॅडम आहेत. हा. म्हणजे ते समाजाचे अध्यक्ष आहेत ठाण्याला. अच्छा त्यांनी अच्छा. त्यांच्या कानावर असंच सांगितलं होतं सहज की अच्छा अशा अच्छा. अशा मॅडम आहेत. हा हा हा. तर मग असेल तर तुम्ही सांगत जाल त्यांना मॅटर. तर हो. त्या सरांचा मला त्या दिवशी अचानक कॉल आला हा आणि ते बोलले मला त्या सरांनी खूप आधीच सांगितलं होतं आपल्या अध्यक्ष साहेबांनी. हा तर मग मी म्हटलं चला आता आले मॅटर तर एक कॉल करून बघूया तुम्हाला. हा हा हा. अरे वा. म्हणजे त्यांना 1 वर्षानंतर बुद्धी दिली महाराजांनी. हा. असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अरे. मग मग हं, त्यांनी मला कॉल केला. मला भेटायला पण बोलवलं ठाणे हं, कोर्टात. आमची हं. भेट झाली आणि एकदा आमच्या घरातले नातेवाईकच निघाले ते पोलीस अरे. कॉन्स्टेबल. आणि किती. म्हणजे माझ्या मिस्टरांची चुलत बहीण हं. त्यांच्या भावाची बायको आहे. सख्ख्या भावाची बायको म्हणजे यांची बहीणच. ओ. अरे वा. हो. मग त्यामुळं ते म्हणे अरे मग काही विषयच नाही आपण तो एकदम जवळच्या नात्यातलंच आहे. तर हा मग आता त्यांनी मला हा. मॅटर्स दिले चालवायला. त्यातलं एक मॅटर माझं झालं पण फायनल. अरे वा. आज लास्ट डेट होती. ऑर्डर झाली त्याच्यात हा 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 हा. आणि आता मला सेकंड मॅटर पण आलंय. हा हा. आणि ते तर आलंच पण मी घरी पण नाही येत. मला रेल्वे मध्ये बसले होते तेव्हा मला आपले याचे फुलं आले ना चाफ्याचे वगैरे. हा हा हा. तर मग मी घेतले आवडीने. मग घरी आल्यावर मी दिवा वगैरे लावला महाराजांना वाहिला आणि तुम्हाला काय सांगू ते मी चहाच घेतला नाही. तर मला परत कॉल आला हा की आमच्याच बिल्डिंग मध्ये राहतात ते. हा त्या बोलल्या की मॅडम तुम्ही प्रॅक्टिस करतात का असं तसं म्हटलं हो. हा. तर मग म्हणे आमचं विल अग्रीमेंट होतं एक मॅटर आहे त्यांना विल अग्रीमेंट करायचं तेवढं कराल का. अरे वा. आता त्यांचं पण मॅटर आलंय आणि उद्या पण जायचंच आहे मला कोर्टात लोक अदालत कॉम्प्रोमाइजला मॅटर ते अरे एक वा. सेकंड मॅटर. म्हणजे मग एका आता. मागे एक महाराजांनी एका मागे एक मला कुठेही मागण्याची म्हणजे कुठेही प्रॅक्टिस कोर्टात दररोज रेग्युलर जाण्याची गरज पण नाही हे अगदी करून दिली. अगदी खूप छान आहे बघा ताई. खूप. खरंच खरंच खूप म्हणजे मला असा अनुभव दिला ना त्यांनी मी जसं म्हटले ना वाक्य की हा. महाराज मला स्वतःहून मॅटर बघण्याची किंवा शोधण्याची गरज नका पडून मी मला घरी चालून द्या. तुम्हाला माहिती की बाळ लहान आहे म्हणून रेग्युलर प्रॅक्टिस नाही करू शकत. खूप छान ताई. हा मी शेअर करते. हो ताई चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.